श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. 14वा अभंग आहे हा. त्यातल्या पहिल्या चरणाचं आपण निरूपण संपलंय. आता दुसऱ्या चरणाचं आपलं निरूपण सुरू होईल. रामकृष्णी वाचा अनंत राशी तपो, पापांचे कळप पळती पुढे, असं सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रामकृष्णी वाचा, आपल्या वाचेच्या ठिकाणी त्या राम आणि कृष्ण हे जे अवतार झाले, परमात्म्याने ते अवतार धारण केले आणि मानव देहाने तो या जगात आला आणि या जगात आपल्या लीला त्यांनी प्रगट केल्या. तेव्हा म्हणले ह्या लीला रामकृष्णी वाचा, हरिनाम म्हणजे नुसतं मंत्र असं नाही म्हणलं, सद्गुरूंनी दिलेला मंत्र आणि त्याचबरोबर रामकृष्णादी अवतारांच्या कथा, सद्गुरूंच्या कार्यात घडणाऱ्या कथा, आपल्या जीवनात घडणाऱ्या येणारे अनुभव, हे सर्व म्हणाले रामकृष्णी वाचा याच्यात येतं. म्हटलं रामकृष्णादी अवतार झाले, त्याचं आपण अभ्यास करतो, त्याचं आपण गायन करतो, त्याचं आपण श्रवण करतो. सद्गुरूंच्या कार्यात सद्गुरू रूपाने श्रेणी अवतार घेतला, त्यांच्या अवतार लीला असतात. म्हणजे त्यांचं ते आपल्याला ज्ञान देतात, आपल्याला धैर्य देतात, शांती समाधान जगात कसं वागावं ते शिकवतात. त्यात तसा आपण अनुभव घेतो आणि असा जो सर्व अनुभव येतो त्याला म्हणतात रामकृष्णी वाचा अनंत राशी तप. अरे हे तप आहे म्हणा. असं सद्गुरू कार्यामध्ये असणं, त्याचा अनुभव घेणं आणि रामकृष्णादी अवतार जे काही परमेश्वराचे अवतार झाले त्याचं आपण गायन करणं, त्याचा घोष करणं, सद्गुरूंचे चरित्र त्यातलं त्यांचा अनुभव, आपल्या जीवनात घडणारा अनुभव, सद्गुरू कार्यात घडणारा अनुभव, ह्या सगळ्यांना काय म्हणतात? रामकृष्णी वाचा अनंत राशी तप. याला तप म्हणतात. ही साधी गोष्ट नाही म्हणा, याचं गायन केलं पाहिजे म्हणा. आणि म्हणून आम्ही सांगतो आता तुम्ही बोला, तुम्ही सांगा, तुमचे अनुभव सांगा. अरे तुमचे अनुभव सांगा म्हणजे तपश्चर्या आहे, हे लक्षात ठेवून आहे. हे नुसतं आम्ही तुला बोलायला सांगतो, तू बोलतो, एवढी साधी गोष्ट नाही, ही तपश्चर्या आहे. अनंत राशी तप, आणि तपाच्या अशा अनंत राशी होतात म्हणा. काय राशीच्या राशी होतात. रामकृष्णी वाचा अनंत राशी तपो, ही तपश्चर्या आहे. आणि म्हणून तू म्हणले सद्गुरूंचं जे जीवन चरित्र आहे, सद्गुरूंचे अनुभव आहे, सद्गुरूंचं कार्य आहे, उत्सव आहे, निरनिराळे उत्सव होतात, त्यात अनेक गोष्टी घडतात, त्यात भक्तांचं चरित्र घडतं, सद्गुरूंचं चरित्र घडतं, अनुभव येतात आणि त्यांचं कार्य घडतं, त्यात ज्ञान प्रगट होतं. हे सगळं जेव्हा आपण बोलतो याच्याबद्दल, तेव्हा त्याला रामकृष्णी वाचा असं म्हणतात. आणि हे हरिनामाचा दुसरा भाग आहे. हरिनाम म्हणजे नुसतं मंत्र नाहीये, तर हरिनामाचा हा महत्वाचा भाग आहे म्हणा. रामकृष्णी वाचा याला तपश्चर्या असं म्हणतात. हे तप आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या कार्यात दीर्घकाळ राहतात आणि ती तपश्चर्या होते. कशा करता? तर एवढा अनुभव येतो म्हणले. हा अनुभवच तर महत्वाचा आहे. नुसतं हरिनाम घेत बसला तर त्याने अनुभव नाही येणार म्हणून. नुसत्या हरिनाम घेत बसला, बस नामस्मरण करतो मी म्हणून. आमच्या एका याच्यात अभंगात असं आम्ही रचना केली होती. नामाशी घेत बैसू नका ऐसे बोलिला. कोणीतरी एक म्हणा, का रे का कार्यक्रम होता का नाही आला? नाही म्हणलं मी नाही आलो, पण मी नामस्मरण करत होतो, मंत्र म्हणत होतो. तर महाराज म्हणले, अरे कार्य असताना तू मंत्र म्हणतो? अरे जेव्हा तुला ते साधन दिलंय, सकाळी उठल्यावर तू मंत्र म्हण, त्याची ती वेळ आहे. इकडे सद्गुरूंचं कार्य चालू आहे, संध्याकाळ झालेली आहे, सद्गुरूंचं कार्य आहे, इकडे काहीतरी कार्यक्रम सुरू आहे, तिथे ज्ञान प्रगट होणार आहे, तिथे सद्गुरूंचं प्रेम भक्ती ज्ञान प्रगट होणार आहे, तिथे सद्गुरूंचं महात्म्य, परमेश्वराचं महात्म्य इतर भक्त सांगणार आहेत. हा हरिनामाचा जो महत्वाचा भाग आहे तिथेच तो नाहीये, मग तू कसला हरिनाम घेतो म्हणाला? म्हणजे ह्या कार्यातला जो अनुभव आहे त्याला हरिनाम असं म्हणतात.
सद्गुरूंच्या कार्यामध्ये आपल्याला येणारा जो अनुभव, त्याचं गायन करणं, याला हरिनाम रस प्रेम कथामृत म्हणून त्याला हरिनामातला रस काय आहे? हरिनाम आहे, पण हरिनामातला रस काय आहे? रस हरिनामातला रस आहे प्रेम कथामृत. हरिनाम सिद्ध कसं होईल? तर प्रेम कथामृताचं गायन केलं नाही आणि त्याचा आनंद घेतला नाही तर हरिनाम तुला काय उपयोग नाही मिळते हरिनामाचा. तिनेच तो पोपट पंची होईल. पोपट जसं पोपट बोलतो ना, काय पोपट तिथे बोलतो राम 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 हरी हरी. ते मध्ये काहीतरी आपलं राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला एक व्हिडिओ आला होता. तिथे नाही एक कावळा आला तिथे राम मंदिरामध्ये आणि लोक सांगायचं आश्चर्य, तो कावळा कधी कावशिवाय काय बोलत नाही, पण तिथे ना तो कावळा काय बोलतो? राम 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 असं अगदी स्पष्ट. हो, आम्ही ऐकलं, मला मोठं आश्चर्य. राम, आणि एक माणूस त्याला मुद्दाम हे करायचं, राम असं जोरात बोलतो, मग तो पण राम. काय असं लोकांना त्यात चमत्कार वाटला. अरे कावळा म्हणले तुझ्यापेक्षा बरा, तो राम म्हणतो, पण म्हणले त्या कावळ्यासारखं तू राम राम म्हणतोय म्हणा. हरी नाम रस, त्याच्यात रस तुला नाहीये काय? तो रस कुठून येईल म्हणाले? नामाच्या ठिकाणचा रस काय आहे? रस नाही तर काय उपयोग आहे? अहो एका फळ आणलं त्याचा रसच नाहीये, मग ते फळ खाऊन उपयोग काय? नाही का? काही कुठला एखादा पदार्थ केला त्याचा रसच नाहीये, कोरडं काहीतरी आपलं आहे, त्याला काही चव नाही, काही रस नाही, मग काय उपयोग आहे त्याचा? ते म्हणले हरिनाम घेतोय, ते रामनाम घेतोय. नाही, आम्ही हरिनामाचा जप करतो, रामनामाचा जप करतो, आणखी कुठल्या मंत्राचा जप करतो. अरे पण हे बरोबर आहे, पण त्या नामाने तुला सद्गुरूंची प्राप्ती होईल, हे बरोबर. पण नुसता, आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतरही सद्गुरू मंत्र देतात, तो नुसता मंत्र तो म्हणत राहिला तर त्याचा हे नाही, त्याच्यातलं रस काय म्हणले, तो रस घे. म्हणून मंत्र सिद्ध का नाही होत? हरिनाम रस प्रेम कथामृत भक्त हृदय नित रंगई खेलत कोण बताये बाट गुरु बिन कोण बताये बाट. काय सद्गुरूंशिवाय कोण वाट दाखवणार? काही लोक नुसतं नामावर धर असतो, बस नामाने सगळं होतं. अरे नामाने सगळं होतं, पण कशा प्रकारे त्याचं कशा प्रकारे नाम घेतल्यानंतर सगळं होतं? नित्य सत्य मित हरिपाठ अशी नित्य सत्य सद्गुरूंनी दिल्यानंतर, आणि त्यांच्या कार्य, त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, हे सगळं हरिनामाचा हा दुसरा भाग आहे म्हणाले. हाच तर रस आहे हरिनामाचा. त्याचं नुसतं तू काही पाठांतर करत असशील त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणाले. त्याचा एकच उपयोग होईल, जर तुला तळमळ उत्पन्न होईल, तू सद्गुरूला शरण जाशील, हाच उपयोग त्याचा, पलीकडे काय नाही म्हणाले. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग ते रस जो आहे हरिनाम रस. एवढे संत सत्पुरुषांनी हरिनाम का घेत बसले नाही? त्यांनी हरिनाम घेतलं, पण मग त्यांनी एवढे ग्रंथ का लिहिले? मग त्यांनी एवढं तुलसी रामायण का लिहिलं? ते नुसते नाम घेत बसले, ते रामराम करत बसले. वाल्मिकी रामायण का लिहिलं? मग ते नुसते रामराम काय नाही म्हणत बसले? रामराम तर त्यांनी म्हटलंच, रामराम म्हणायच्या वेळेला रामराम म्हटलंच, पण नित्य सत्यमित हरिनाम. आणि त्यांनी हरिनाम रस कुठून उत्पन्न होईल? त्या रामाचं गुणगायन केलं, सद्गुरूंचं गुणगायन केलं, त्याच्यातून रस निर्माण झाला म्हणाला. हरिनाम रस प्रेम कथामृत. रस काय? प्रेम कथा अमृत. हा हरिनामातला रस आहे म्हणाला. तो रस जर काढून टाकला तर त्या हरिनामाला काहीच अर्थ नाही म्हणा, निरर्थक झालं ते. भक्त हृदय नित रंगई खेळत. मग तो श्रीहरी तिथे जागावून खेळतो असं म्हणतो, श्रीहरी स्वतः खेळतो असं जेव्हा होतं ना, हरिनाम रस प्रेम कथामृत भक्त हृदय नित रंगई खेळत, तो श्रीहरी तिथे नाचतो, रंग खेळतो म्हणाले, त्याचे रंग प्रकट होतात. तेव्हा याच्यासारखी हरिनामाचा जप करण्यासारखी दुसरी उत्कृष्ट तपश्चर्या नाही. हरिनामाचा जप आणि त्याचं हरिनामरस प्रेम कथा अमृत हेच तर तपश्चर्या आहे म्हणा. त्याचं ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान, कार्य ही तपश्चर्या आहे.
नाही नाही, आम्ही जप करतो, आम्ही काय तुम्ही दिलेलं उपासना करतो. अरे ते सगळं बरोबर आहे, पण मुख्य जी गोष्ट आहे म्हणाले काय, तपश्चर्या. तपश्चर्या काय? हरिनाम रस प्रेम कथामृत. प्रेम कथामृत कुठे? त्यालाच तर तपश्चर्या म्हणतात. तपश्चर्या नाही म्हणत, तपश्चर्या करत नाही, नुसतं नाम करत. तेव्हा परमेश्वराने रामकृष्णादी अवतार घेऊन म्हणले जगात लीला प्रकट केल्या. का लीला प्रकट केल्या? कारण त्याचं गायन करता यावं म्हणून. नुसतं काही रावणाला मारलं आणि कंसाला मारलं ते काय त्यांनी एका 2 मिनिटात ते मोकळं करून टाकलं. एक बाण मारला झालं, काम खतम. काय त्या कंसाला मारलं 2 मिनिटं पण नसतील लागली, एका मिनिटात काम खतम. काय पण ज्या लीला त्यांनी आपल्या भक्तांसोबत गोकुळामध्ये केल्या, वृंदावनामध्ये केल्या, पांडवांच्या सोबत जे ते राहिले, अर्जुनाला त्यांनी जे गीता सांगितली, ज्ञान सांगितलं, अनेक गोष्टी ज्या घडल्या त्यांच्यामध्ये, त्याला प्रेम कथा अमृत असं म्हणतात. आणि हरिनामाचा हाच महत्वाचा भाग आहे. म्हणजे हेच तर रस आहे, हरिनामाचा हाच रस आहे. आणि म्हणून लोकांना कंटाळा काय येतो, मग काही वेळा जप केला की कंटाळा येतो, कारण आत हरी रंग खेळत नाही. जप जप करायला लागल्यावर आत हरी रंग खेळायला लागतो म्हणून काय. तेव्हा हरी नाम रस प्रेम कथामृत. आणि म्हणून म्हणतात, हा आता आम्ही मंत्र द्या आम्हाला. आम्हाला एक आमच्याकडे एक येत होते सद्गुरू, मला तुम्ही असं म्हणतात ते बरोबर आहे. अरे म्हटलं जरा सेवा वगैरे करायला लागते सद्गुरूंची, आमची सेवा करू नका, कार्यात काहीतरी तुम्हाला साधन म्हणून असं करावं. नाही सद्गुरू, मी रात्री 11 वाजता येतो, मग त्याच्यामुळे मला काही इतर काही सांगू नका, मला काही जमत नाही. म्हणलं निदान तू प्रवचन तरी ऐक. नाही म्हणत, ते पण मला जमत नाही म्हणा, प्रवचन ऐकायला. मग कधीतरी येऊन भेट. नाही, ते पण मला जमत नाही. नाही म्हणले, मला एकच जमतं. म्हणलं काय जमतं? एकच जमतं. म्हणजे तुम्ही जो मंत्र दिलाय ना मला, तो मी मंत्र म्हणतो. म्हणले बस मी मंत्राचा जप करतो. मग म्हणलं काही मला फोन तरी कर. नाही म्हणले, मला फोन करणं नाही. आता काय सांगावं, नुसतं जप. अरे त्या जपात नाही काही, काय जपात शक्ती प्रेम कथा अमृत याची शक्ती आहे तिच्यात. हेच कळत नाही लोकांना, जप करणाऱ्या लोकांना, आणि म्हणून ते फसतात. ते काहीतरी जप करतात. जपाचं महात्म्य सांगितलंय, पण महात्म्य का कोणाचं सांगितलं आहे, की जे सद्गुरूंनी ज्यांना तो जप दिलेला आहे त्यांचं महात्म्य. कारण ते सद्गुरूंना सोडणार नाही, ते त्यांच्या कार्यामध्ये एवढे हे असतात. आणि म्हणून प्रेम कथा अमृत त्यांना मिळतच राहणार, आणि म्हणून त्यांना अनुभव येणार म्हणले. आणि म्हणून नामाचं महात्म्य सांगितलं, नुसत्या नामाचं महात्म्य नाही सांगितलं काय. तेव्हा हरिनामाचा घोष वाचिने घडला, आणि श्रीहरीच म्हणाले राम आणि कृष्ण या रूपाने अवतरला. म्हणून त्याच्या त्या हरी नामाचा घोष, तो जो हरी आहे ना, तोच रामाच्या रूपाने, तोच कृष्णाच्या रूपाने अवतरला. म्हणून ते हरिनाम त्याला म्हणतात. हरी का म्हणतात? हरिनाम. मग तुम्ही रामाचं नाम घ्या किंवा कृष्णाचं नाव घ्या, पण त्याला हरिनाम का म्हणतात? कारण मूळ हरीने अवतार घेतलेला आहे. मग रामाच्या नावाचा घोष करा, कृष्णाच्या नावाचा घोष करा, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा घोष करा, म्हणजेच हरिनामाचा घोष आहे. तो वाचने घडला पाहिजे, आणि तपश्चर्या घडली पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यात तपश्चर्या घडली पाहिजे. तपश्चर्याने मोठमोठे शक्ती प्राप्त होतात. आजपर्यंत जेवढ्या शक्ती मोठमोठ्या संत सत्पुरुषांना प्राप्त झाल्या, चमत्कार घडले, कशामुळे? तपश्चर्याने घडले. तपश्चर्येशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून सांगितलं, भगवान श्रीकृष्ण सांगतात, इदम तेना तपस्काय. हे ज्ञान कोणाला देऊ नये. ज्ञान हेच तपश्चर्या आहे. इदम तेना तपस्काय. कोणी तपश्चर्या करायला तयार नसेल, जो म्हणेल मला वेळ नाहीये, मी फक्त आपलं जप करत बसतो, त्याला हे ज्ञान देऊ नये. जो तपश्चर्यावान नाही त्याला प्राप्त होत नाही. असं भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी म्हणाले ब्रह्मदेवाचा जन्म झाला स्वर्गाच्या आधी, आणि भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ते वरती आले. कमळातून वर आल्यावर त्यांना काहीच कळेना की काय करावं. खाली जायचं, वर जायचं, परत वर यायचे, असा संभ्रम पडला. तेव्हा आकाशवाणी झाली, आणि त्या आकाशवाणीने
भगवान नारायणाने विष्णूने त्यांना दर्शन नाही दिलं लगेच. त्यांना सांगितलं तप तप. आणि ती कसं सांगितलं, त्या समुद्रावर ज्या लाटा होत्या त्या लाटा उसळायला लागल्या आणि त्याचा आवाज तप तप, म्हणजे पाणी एकावर एक आपटलं की त्याचा आवाज येतो. त्यातून त्याला सुचवलं की तप कर. आणि ब्रह्मदेवाने हजारो वर्ष तप केलं, हजारो दीर्घकाळ तप केलं. तेव्हा म्हणाले ते नारायण प्रगट झाले. पूर्वी सांगायचं हजारो वर्ष लाखो वर्ष तपश्चर्या केली की मग प्रसन्न व्हायचे आणि मग प्रगट व्हायचे. आणि मग त्याला हंसरूपाने ज्ञान, हंसरूपाने दर्शन देऊन त्याला ज्ञान दिलं म्हणाले. आता सद्गुरू लगेच भेटतात, लगेच ज्ञान देतात, त्याच्यामुळे त्यांना कोणा त्याचं हे किंमत नाही राहत. काय अरे ज्ञान केवढं आहे म्हणा. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर दर्शन देऊन मग ज्ञान दिलं म्हणले हंसरूपाने त्या ब्रह्मदेवाला. आणि तुला म्हणाले आता हे ज्ञान मिळतं तर तुला त्याची किंमत नाही काय. आणि तू म्हणतो नाही मी घरी बसून मला वेळ नाही म्हणतो, त्याला किंमत नाही त्याची काय. मला ते ज्ञान श्रवण करता येत नाही. तेव्हा म्हणले आम्ही खरं ते तुला म्हणले देणारच नाही, पण ठीक आहे एक संधी दिली होती तुला. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचित असं सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, याला नाही समजत काही, त्या निदान ऐकून ऐकून तरी काहीतरी समजेल म्हणून म्हणे आम्ही विचार केला होता. पण ते तुझं भाग्यात नाही. तेव्हा भगवंताच्या या मंत्राने तपश्चर्याचे डोंगर रचले जातात. डोंगरचे डोंगर सद्गुरूंच्या कार्यात तो राहिला दीर्घकाळ की तपश्चर्याचे डोंगरचे डोंगर रचले जातात. आणि जर त्या कार्यात राहिला नाही तर संसाराच्या दुःखाचे डोंगरचे डोंगर, संसारातले पापाचे डोंगरचे डोंगर रचले जातील म्हणाले. काय तो दुसरं काय करणार, संसार करेल म्हणजे पापाचे डोंगर. पण सद्गुरूंच्या कार्यात राहिला तर म्हणजे तपश्चर्याचे डोंगरचे डोंगर रचले जातील. आणि त्याच्यामुळे अनेक जन्मींच्या साचलेला ज्या पाप आहे म्हणजे अनेक जन्मीचं पाप आहे म्हणजे या जन्मीत तर पाप आहेच, चालूच आहे म्हणले, पण अनेक जन्मीचं जे पाप आहे त्याचं काय म्हणाले, हे एवढं डेबिट साचलेलं एवढं आहे. तेव्हा त्या पापांच्या राशी त्या आधी जळून खाक झाल्या पाहिजे. तेव्हा म्हणले तपश्चर्येने त्या जळून खाक होत्या काय. अशी तपश्चर्या जेव्हा घडते दीर्घकाळ सद्गुरूंच्या कार्यामध्ये तेव्हा ते पापाचे डोंगर जळून जातात. तेव्हा असं पाप घडत असतं म्हणले जगात. संसारात वावरत असताना अनवधानाने पाप घडतच असतं. तेव्हा हे पापाचे डोंगर आधीचे आणि आताचे हे तयार झालेले आहेत. आणि त्या पापाचं फळ काय, दुःख आहे. तो म्हणतो मला असं दुःख का, मला असं दुःख का दिलं परमेश्वराने. मग तुम्ही लोक असं काय सद्गुरूंच्याकडे जाता, प्रवचन ऐकता, हे करता, मग आपल्याला असं दुःख का. अरे परमेश्वर काय काही दुःख देत नाही म्हणले. सुख दुःख दुःख हे तुझ्या पापाचं फळ आहे. तू काहीतरी पाप पूर्वी केलं त्याचं दुःख आहे, त्याचं फळ आहे. पण ते जाईल, ते पाप जळलं पाहिजे म्हणून सद्गुरूंच्याकडे जातो आम्ही काय. ते पाप जळलं आणि मग ह्या जन्मीचंही पाप जळलं की तुला दुःख होणारच नाही. म्हणून याच्यातून सुटका कशी, याचं पापाचं फळ दुःख आहे, मग त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. म्हणून सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांचं सहवास करून त्यांच्या कार्यात राहून तो गुरुमंत्र प्राप्त करून घेऊन रामकृष्ण वाचा अनंत राशी तपो पापांचे कळप पळती पुढे. मग म्हणले तुझे पाप केलेलं आहे ना सगळं पळतील म्हणले पुढे काय. पोलीस आल्यानंतर ज्याप्रमाणे सगळं पळतात, किती दंगेखोर आले तरी ते जसं पळतात तसं म्हणाले हे पापांचे कळपचे कळप पळून जातील. आणि एकीकडे पापांचे डोंगर जळता जळता पळता पळता आणि दुसरीकडे म्हणले पुण्याचे डोंगरचे डोंगर उत्पन्न होतील. नुसतं पापाचे डोंगर जातील असं नाही, तर पुण्याचे डोंगरचे डोंगर उत्पन्न होतील म्हणाले. आणि तुझ्या जीवनात शांती, समाधान, आनंद, सुख, ज्ञान, शक्ती, संपदा सर्व काही प्राप्त होईल म्हणा. उदाहरण काय म्हणा, त्या वाल्या गुळाने पापाचे पर्वतचे पर्वत रचले. पण नारद ऋषींची भेट झाली मात्र आणि त्यांच्याकडून तो रामनाम मंत्र गुरुमंत्र प्राप्त झाला. त्याचा दीर्घकाळ जप तो करत राहिला आणि त्याच्यामुळे म्हणाले त्या पापांचे पर्वत त्याचे जळून गेले आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आणि ऋषी झाला नुसतं रामनाम घेत राहिला का नाही, तर मग काय केलं म्हणले त्यांनी,
त्यांनी रामायण लिहिलं, हरिनाम रस प्रेम कथामृत, प्रभू रामाच्या प्रेमाचं कथा अमृत लिहिलं. प्रभू रामाच्या प्रेमाच्या कथा लिहिल्या, त्यातून अमृत त्याला मिळालं. म्हणून हरिनामरस प्रेम कथा अमृत मिळून म्हणले हरिनाम आहे. त्याच्यानंतर सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणले एवढंच नाही त्याचं महात्म्य, तर हरी 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 मंत्र हा शिवाचा, सद्गुरूंनी दिलेला हा हरी मंत्र जे म्हणतात, वाचेनी म्हणतात, त्यांना म्हणले मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त हा मंत्र सद्गुरूकडून प्राप्त झाला आणि त्याचा वाचनी जप सुरू झाला की म्हणले जीवाचा शिव स्वरूपात प्रवेश होऊ लागतो. जीवाचा शिव होण्याची म्हणले सुरुवात व्हायला लागते. तो आता सद्गुरूंच्याकडे आला, त्याला गुरुमंत्र मिळाला, आता त्याचा जीवाचा शिव होण्याचं हे सुरुवात झाली म्हणाले. म्हणजे एकदम झाला का तो? एकदम नाही म्हणाला. दीर्घ काळ सांगितलं ना, धैर्य पाहिजे. म्हणजे तो त्याच्या शिवस्वरूपात प्रवेश होऊ लागला, तो आता जीवाचा शिव होणार आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणच्या वासना, कामना, आसक्ती, काम, क्रोध, लोह, मोह, मद, मत्सर इत्यादी विकार नष्ट व्हायला सुरुवात झाली म्हणा. तो केजी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला म्हणजे झाला का? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, काय मिडल स्कूल, हायस्कूल, कॉलेज, मास्टर डिग्री, नंतर पीएचडी, नंतर तो पीएचडी झाला. एकदम होईल का? नाही. तसं म्हणले या कार्य झाल्यावर जाईल का मंत्र मिळाला झालं? नाही म्हणा. हे सर्व नष्ट जेव्हा होईल शिवस्वरूपात हळूहळू तो जात असतो म्हणा. त्याचं रूपांतर हळूहळू होत असतो. दीर्घ काळाने त्याला शिवस्वरूपाची प्राप्ती होते आणि त्याला कळतं, अरे हो आपण आता शिवस्वरूप झालो ना, शिवस्वरूप झालो. जीव दशेची सर्व बंधनं तुटतात तेच, आणि शिवस्वरूप प्राप्त होऊन तो शांत, सुखी, समाधानी, दया, प्रेम, क्षमा या सर्व म्हणले ईश्वरी गुणांनी तो युक्त होतो. तो आत्मा स्वतःच्याच ठिकाणी पूर्ण होतो, स्वतःच्याच ठिकाणी तृप्त होतो. त्याला काही तृप्तो भवती आत्मा रामो भवती. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे निजधाम. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, नारायण मंत्राचा पाठ करता 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 पाविजे उत्तम निजस्थान. एक दिवस असा होतो तो शिव होतो आणि तो आपल्या निजस्थानाला निजस्थान प्राप्त करून घेतो. म्हणजे ह्या देहात असतानाच ते परमात्मा स्वरूप तो प्राप्त करून घेतो. ज्या अज्ञानाने त्याला जीवदशा प्राप्त झाली, अज्ञानामुळे जीवदशा प्राप्त झाली आणि तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो सापडला. ते अज्ञान सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाने अज्ञान नष्ट होत. मंत्राने अज्ञान नष्ट नाही होत म्हणले, आत्मज्ञानाने अज्ञान नष्ट होत. प्रेम कथा मृत ते तपश्चर्येने अज्ञान नष्ट होत. त्यामुळे जन्ममृत्यूची भाषाच शिल्लक राहत नाही म्हणाले. पुन्हा त्याला जन्ममृत्यू येत नाही आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याला निर्वाण असं म्हणतात. आणि ज्यांच्याकडून अशा तऱ्हेने भगवंताच्या नामाचा सदैव नामाचा पाठ चालला आहे म्हणाले, तो परमात्म्याच्या उत्कृष्ट अशा निजधामाला पोहोचतो. आमच्या महाराजांनी की तो परमात्म्याच्या अत्यंत उत्कृष्ट अशा निजधामाला पोहोचतो आणि त्या श्रीहरीशी एकरूप होतो. तो श्रीहरी आणि भक्त राहत नाही म्हणजे तो श्रीहरीशी एकरूप होतो. यात काही नवल नाही म्हणून. म्हणजे श्रीहरीशी एकरूप होणं हेच तर भक्ती मार्गाचं ध्येय आहे म्हणा. श्रीहरीशी एकरूप होतो. अरे श्रीहरी वेगळा, तो भगवान विष्णू वेगळा, मी त्याचा भक्ती करत राहिलो. करतच राहा म्हणले, करत राहतो. पण सद्गुरूंचं महात्म्य असं आहे म्हणाले की तू काय होशील? अरे तू विष्णू होशील प्रत्यक्ष. प्रत्यक्ष श्रीहरी तुला करतो म्हणाले. बोला तर हा असं पाहिजे. नाही तर तो काय म्हणले विष्णू विष्णू करत राहतात. पण त्याला काय ओम विष्णू 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 मरेपर्यंत करत राहतो. उपयोग काय होणार? तुला म्हणलंय इकडे असताना तुला विष्णू करून, तुला इकडे असताना श्रीहरी करून टाकतो. ह्या सद्गुरूंचं हे महात्म्य आहे. हे भक्ती मार्गाचं ध्येय आहे. पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान तुझं म्हणजे श्रीहरी स्वरूप, ते निजस्थान निजधाम
म्हणून आमचं नाव निजधामानंद स्वामी. कोणी आमचे म्हणाले नातेवाईक, ते कसं काय नाव ठेवलं म्हणलं तुम्ही निजधामानंद, असं काय ठेवलं म्हणलं, याच्यात काही वाईट आहे? तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळला म्हणलं, तुम्हाला एकच अर्थ माहिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला तेच मिळणार आहे म्हणलं. निजधाम याचा अर्थ ते तिकडे मृत्यू पावणे, त्याच्यामुळे तुम्हाला तेच मिळणार, कारण तुम्हाला त्याचा अर्थ मिळाला. समजलं नाही? निजधाम याचा अर्थ त्या श्रीहरीची प्राप्ती, श्रीहरीचं धाम प्राप्त होणं. श्रीचा धामाचं नावच निजधाम आहे. श्री जिथे राहतो त्याच नाव निजधाम आहे. त्याच्यात तुम्हाला एवढं का असं वाटतं? कारण तुमचं अज्ञान, कारण तुम्ही पुस्तकं पुष्कळ वाचली पण सद्गुरूंच्याकडून काही ज्ञान घेतलं नाही म्हणा. उलट त्यांच्यावर म्हणाले पुष्कळ तुम्ही काय काय विरोधी बोललात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं तसंच अर्थ तसंच ते प्राप्त होणार. म्हणून एवढं सद्गुरूंच्या कडून प्राप्त झालेलं गुरुमंत्राचं आणि आत्मज्ञानाचं एवढं थोर पण एवढं महात्म्य, त्या बालभक्त ध्रुवाला सद्गुरू नारद ऋषींनी हरिनामाचा मंत्र दिला. काय मंत्र दिला हो? हरिनाम मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र दिला. कोणाला? ध्रुवाला. परंतु त्याच्या ठिकाणी एवढी तपश्चर्या नारद ऋषींनी करून घेतली, त्याला एवढं ज्ञान दिलं की त्याच्यामुळे त्याला ते निजस्थान प्राप्त झालं. अढळ स्थान, अढळ. अढळपदी अंबरात बैसविले ध्रुवाला. काय अढळपदी बसला तो, निजधामात बसला, निजधामाची प्राप्ती करून दिली. आणि म्हणून म्हणतात नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्याशी ना तळती. कळी काळ त्याला तळत नाही म्हणले, कढईत घालून तळणार नाही त्याला. नाहीतर जो हरिपाठ घेत नाही, म्हणत नाही, सद्गुरूंचं ज्ञान ऐकत नाही, त्याला कळीकाळ त्या कढईत नेऊन टाकतात. काय उकळत्या तेलाच्या कढईत तळतात म्हणले, तळतात. आणि यांना ना तळती शब्द कसा वापरला? ना तळती. कळी काळ त्याशी ना तळती, त्याला हात लावत नाही म्हणत. नित्य सत्यमित हरिपाठ जासी, कळी काळ त्याशी ना तळती. रामकृष्णी वाचा अनंत राशी तप, पापांचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. श्री गुरुदेव दत्त.